पण मी मात्र 15 मिनिटं बाहेर नाही जाणार. 15 मिनिटं बोलणार आहे. खरं म्हणजे 15 मिनिटात बोलणं ही फार अवघड गोष्ट आहे, तारेवरची कसरत आहे. परंतु दासू वैद्य यांच्याच कवितेतून मला प्रेरणा मिळालेली आहे. थोडक्यात सुद्धा बरंच काय सांगता येतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पाटील मॅडम, या काव्यसंग्रहाचे कवी दासू वैद्य व सर्व माझे मित्रमैत्रिणी, दासू वैद्यांकडे कोणत्या अंगाने पाहायचं, त्यांना मग कुठं बसवायचं, हा गेली 2-3 दिवस मी विचार करतो. तब्बडच बसवायचं का, तर नाही, ती कुठे बसताय, ही परंपरा कुठली. तथापि असे असले तरी माझा प्रवास हा सामाजिक चळवळीतला आहे आणि मी भूमिका घेऊन लिहिणाऱ्या कवींचा चाहता आहे, अभ्यासक आहे. हा माणूस वेगळा नाही लिहितोय, मग काय भांडण काय आहे. मी जेव्हा मागे पाहतो इतिहासामध्ये, तेव्हा मला संत तुकारामांची आठवण होते आणि ते म्हणतात की बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. हा जो कळवळा आहे, भक्ती काळामध्ये तो कळवळा होता. मधल्या काळामध्ये तो सामाजिक चळवळीच्या अंगाने विद्रोह आला, ढसाळ वेगळ्या अंगाने लिहितोय. त्यांची कविता आहे, माणसाने नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र म्हणू नये. हा विद्रोह येतोय आणि त्यानंतर हा विद्रोह आल्यानंतर जो काही आपल्याला समतावादी समाज निर्माण करायचा आहे, त्याच्यासाठी जी एक मानवतेची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी दासू वैद्य लिहित आहे. म्हणून दासू वैद्यचा तुझा प्रवास आहे ते तुकारामापासून ते वाया ढसाळ हा दासू वैद्यांपर्यंत पोहोचलेला आहे. बराच वेळा आपण ज्या कवीवर बोलतो तो कवी म्हणजे फार ग्रेट, या आम्ही बोलत राहतो. तो तसं नाही. मी काही निकष लावणारा माणूस आहे, कारण मी प्राध्यापक आहे, मास्तर आहे. कोणाला चांगलं कवी म्हणायचं बाबा, कोण चांगला कवी. समकालीन ऐतिहासिक संदर्भासह जो लिहितो, म्हणजे समकाळाची उकळ करतो पण ऐतिहासिक सामाजिक संदर्भ देतो, तो चांगला कवी. आणि त्यामुळे त्याच्या म्हणण्याला एक प्रकारचं वजन प्राप्त होतं. मग त्यांनी स्वतःला स्पष्ट केलेलं आहे की माझ्या ह्या कविता 2014 ते 2024 या 10 वर्षातील आहे. म्हणजे खरं म्हणजे 2014 नंतर राजकीय परिवर्तन झालेलं आहे. एकत्र राजकीय परिवर्तन झालं म्हणजे सगळं काय बदलतं याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. नेमकं या काळात झालं काय, 10 वर्षाच्या अनुषंगाने बोलत असला तरी हा माणूस ऐतिहासिक संदर्भ देतो, समकाळाची उकल करतो आणि पुढे काय केलं पाहिजे अजून 50 वर्षांनी हा कवी सांगतो. त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेचा पट फार मोठा आहे. त्यांची पैजण कविता पहा, फार मोठा पट आहे. मोठा पट घेऊन हा लिहितोय गडी. म्हणून हा कवी त्या 10 वर्षात बसत नाही, मागे 200-300 वर्ष जातो आहे आणि पुढेही 50 वर्ष. आणि काळ फार झपाट्याने बदलतोय. ही 50 वर्ष फार विचारपूर्वक बोललोय. कदाचित 100-200 वर्ष टिकेल हा कवी, कारण का या कवीकडे लक्षण आहे. उदाहरण नंतर पाहूया. नंतर वैश्विकता. बऱ्याच वेळा काय होतं, तो त्या प्रदेशामध्ये, तो समकाळामध्ये
तो ज्या परंपरेतून आलाय त्या परंपरेच्या बाहेर ती कविता जात नाही. एखादा आफ्रिकेतल्या कविताला कवीने वाचकांनी कविता वाचली त्याला कळली पाहिजे, ती आपली वाटली पाहिजे. कसलेही सांस्कृतिक सामाजिक संदर्भ न येता प्युअर माणसावर कविता, माणसांच्या उत्थापनासाठी कविता, अशाच कविता वैश्विक कविता ठरतात. आपली चौकट मोडून बाहेर पाहणारा म्हणजे मी नाही तर आम्ही या परिप्रेक्षेत जो लिहितो ना, त्यांच्या सगळ्या कवितेमध्ये मी दिसत नाही. आम्हीची परिभाषा गाडून घेतल्यानंतर त्या बियाणे झाड होतं ना, हे झाड झालेला माणूस आहे. त्यांच्या अनेक कविता हे वैश्विक कविता आहे. म्हणजे ग्रंथराज वैश्विक कविता आहे. मग ती वाटताना मला ज्ञानदेवांची ओवीची आठवण झाली. खरं म्हणजे उदाहरण बसणार नाही, मी 15 मिनिटात संपवणार आहे. दुःख घामासारखं जगात कुठे जा, ही कविता प्रत्येकाला आपली वाटणार आहे. मागणं ही कविता जगातल्या प्रत्येक माणसाला आपली वाटेल. इतर ज्या कविता आहेत त्याला बऱ्याच सामाजिक संदर्भ आहेत, भारतीय इतिहासाचे संदर्भ आहेत. त्यामध्ये जागतिक होताना अडचण होऊ शकते. अनेक संतांची माफी मागून म्हणतो की वैश्विकता संत तुकारामांमध्ये जेवढी आहे तेवढी इतर संतांमध्ये नाही. शेक्सपियर जगाला आपला वाटतो, वैश्विकता होती. तसा हा कवी आहे. म्हणून कवी मोठा असणं म्हणजे काय, हाडामासात कवी असणं म्हणजे काय, कवी पण जगणं म्हणजे काय, त्याची ही लक्षणं आहेत. वैश्विकता असली पाहिजे. आपली सामाजिक सांस्कृतिक पताका पूर्ण ताकदीने पुढे नेता आली पाहिजे. कवी मराठवाड्यातील आहे. पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, आपली जातीयता, तर बदललेलं सुरू जेवढ्या ताकदीने हा माणूस मांडतोय ना, की ते असं नुसतं वाचत पाहावं लागतं. प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक लिहिलाय हे जाणवतं. ताकदीने मांडतो कमी शब्दामध्ये. म्हणून हा कवी अधिक ग्रेट वाटतो. सहजता असावी. कॉमन माणसाला सुद्धा ती कविता आपली वाटली पाहिजे. दुर्बोधता कविता काय कामाची नाही. सहजता आहे. लोणचं कुणी वाचू द्या, मागणं कुणी वाचू द्या जगामध्ये, सहजता घेतोय माणूस, एकदम सहज लिहितोय. इतकी सहजता की काही कविता वाचताना असं वाटतं आपण कविता लिहू शकतो. सूर्यवंशी कविता वाचताना, तुकारामांचे अभंग वाचताना अरे आपण लिहू शकतो. एवढं सहज वाटणे आणि लिहिताना कळतं की हे पाणी फार खोल आहे. ही सहजता सहज येत नाही. त्याचं गर्भारपण फार वर्षाचं असतं, 42 वर्ष. म्हणून ती सहजता आली आहे. मी अशा अनेक उदाहरण देऊ शकतो, आपला वेळ कमी आहे. त्या कवितेमध्ये सहजता आली पाहिजे. नारायण सुर्वे सहजता, तुकाराम महाराज सहजता. त्या वंशावळीतील ती पताकी घेऊन जाणारा माणूस नाही. सहजता. आणि सहजता कधी येते नाही की जो तो स्वतःचा मी मारून टाकतो, आम्हीच्या भाषेत बोलतो. ती कळवळा, जी कळवळ्याची जातं, हा मानवता पेरणारा माणूस. या माणसाची कोणतीही भूमिका नाही. हा कोणत्याही चौकटीत वाङ्मयीन प्रवाहामध्ये जे प्रवाह आहेत त्यात मोडणारा कवी नाही. हा मानवतावादी कवी आहे. मधल्या काळामध्ये एक प्रकारची विद्रोहाची भूमिका घेणं गरजेचं होतं. आता पाणी निवळलेलं आहे. आता मानवतेच्या अनुषंगाने भाषाही तशीच वापरली पाहिजे. उपरोध वापरला, उपरोध, उपहास. मला दोरबास्त लिंपून घ्यावा मेंदू आदरणीय कोत्तापल्ले यांच्या काव्यसंग्रहाची आठवण झाली वाचताना. त्यांचे गुरु आहेत, माझे गुरु आहेत, आम्ही गुरुबंधू आहोत. तो धागा आपल्या गुरुचा दिसला मला. कारण का जेव्हा एखाद्या चळवळीची भूमिका घेऊन एखादा लेखक लिहितो तेव्हा तो कुणाला तरी शत्रू म्हणून लिहितो, पण टार्गेट करतो, कुणाला तरी आपल्या शत्रू मानून तो लिखाण करत असतो.
चौकटीत उभा करतो. ती संस्कृती असेल, तो धर्म असेल, तो वर्ग असेल, ती काळाची गरज होती. त्यामुळे तो टोकदारपणा येतो. बऱ्याच वेळा भूमिकेला टोकदारपणा आला की ती कविता प्रचारकी होते. ते धोके दासुवैद्यांनी टाळलेले आहे. फार मोठेपणा आहे. हा टाळणं साधी गोष्ट नाही. संयमितपणे एखादी गोष्ट मांडणे, आपल्या प्रिय व्यक्तीला आपण न मारता फार प्रेमाने समजवतो, मायेच्या ममतेने समजवतो. अरे बाळा असं नाही, अरे बाळा तसं. तो कळवळा ह्या सगळ्यांसंबंधी, हा सगळ्यांचा कवी आहे. हा सगळ्यांचा कवी आहे. हा सगळ्याला आपले वाटतात. म्हणून तो कळवळापणा जो येतो ना, म्हणून तो उपहास वापरतो. उपरोध, मी त्यांच्या उपरोध, उपहास इतके उदाहरण देतील आपल्याला की म्हणजे मी तर हे झालो. काय की काय माणूस लिहितोय. कवी फिरू लागलेत अंधारात आणि सारखे ओरडू लागलेत उजेडाबद्दल, म्हणून बांधली त्यांच्या पायात शब्दांची पैंजण. काय कवी का हवा, कवी का पाहिजे, कवीचं असणं कशासाठी, ही जागल्याची भूमिका आहे. त्या काळामध्ये प्रत्येक जण आपलं मत वेगळ्याने मांडत असतो. जागलेपणाची तुकारामांनी तोच प्रयत्न केला, दशराने तोच प्रयत्न केला, दासोबांनी तोच प्रयत्न. जागल्याची भूमिका करतात. ह्या झोपलेल्या समाजाला पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करतात प्रेमाने. प्रेमाने. आता भाषा प्रेमाची आहे. आजचा काळ वेगळा आहे. आजचा काळ वेगळा आहे. पुढे आपण जाऊया. सूचकता आपण पाहिलंच आहे. हा कवी फक्त प्रभावित करत नाही, संस्कार करणारा कवी. टाळ्या घेणं फार सोपं आहे. माणसाला चेतवणं सोपी गोष्ट आहे. संस्कारित करणं ही सोपी गोष्ट आहे. हे वेगवेगळे प्रकारचे संस्कार करतात. काय तुमच्या ती थुंकी ही अडाणी असते, तिला काय कळतंय. प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी सूचकता, काहीतरी मार्मिकता आणि हा काहीतरी संस्कार करतो. दिसत तर नाही, कळत तर नाही, पण तो परिणाम होऊन गेलेला असतो. हे ते मोठेपण आहे. आणि ती परिणाम संस्कार होऊन जातो आपल्यावर. अरे असे आपण सगळ्यांकडे या अंगाने पाहतो. लोणचं चवीसाठी परिणाम करतो हा माणूस. म्हणून तोच कवी चांगला जो प्रभावित करण्याबरोबरच संस्कारित करतो. इतिहासाची समीक्षा उकल करत, समकालीनता नेमकेपणाने पकडत पुढील वाटचाल सूचित करणारा कवी हा ग्रेट असतो. जे फोर्ड विथ सेल्फी तेच आहे. इतिहास उकल करतो. आणि हा कवी आपल्याला आत्ता आपण काय केलंय, काय म्हणतोय, बंदुकीच्या नळकांडीत चिमणीने करावा खोपा, बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे, झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. आत्ता त्याला वेगवेगळ्या जाती धर्माचे झेंडे नकोय, कळलावी झेंडे, आणि फार चांगला शब्द वापरलाय. त्याची आता गरज नाही आपल्याला, त्याची गरज नाही. आणि कवी काय करतो तर कवी या पुढचं कसं घडेल याची सुद्धा कवी काय करत असतो, आपल्याला सांगत असतो की बाबांनो व्यवस्थित राहा. म्हणजे इथल्या सत्तेला आज जे घडतंय तो दूरदृष्टीपणा सुद्धा या माणसांच्या कवितेमध्ये, ती कविता सापडत नाही, आलेली आहे. काय घडू शकतं, काय करू शकतं, म्हणजे हा राजमार्ग उखडण्याचं मंत्र सुद्धा कवी पेरत असतो.
त्यांच्या कवितेमध्ये येतं. राजमार्ग आज जे चालले आपल्या ह्यामध्ये, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचे नारे चाललेत. राजकीय चळवळीतून आलेलं इन्कलाब आणि सामाजिक चळवळीतून आलेलं जय भीम आता एका अंगाने तो वापरलं जाते. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या पाऊलखुणा मला तथागतीमध्ये दिसत आहे. त्याच्या पाऊलखुणा आहेत. दूरदृष्टी असली पाहिजे. कवी समकाळाची उकल करतो आणि नेमकं सांगतो की काय होऊ शकतं. त्यालाच उकल झाली, उकल करता आली असं आपण सांगू शकतो. कवी निराशावादी नाहीये, सूचित करणारा आहे, वेगवेगळ्या अंगाने सूचित करणारा आहे. बघा, ज्याच्याजवळ आहे एक गुजगोष्ट, ज्याच्याजवळ आहे एक गुजगोष्ट, जिच्यात शिल्लक आहे थोडी कुजबूज, जी लावू शकते आग राजमार्गाला कुठल्याही प्रकारची जाळपोळ न करता. कदाचित ही कविता 15ची असेल, 2016ची असेल, 26ला हे घडतंय. 26ला हे घडतंय. म्हणून मला हा कवी तुकारामांच्या दिंडीतला वाटतो. आजचा तुकाराम रस्त्यावर टी शर्ट जीन पॅन्ट घालून इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीम म्हणणार असेल, तसा हा गडी आहे, तसा हा कवी आहे. तरुण ज्याच्या तरुणांना काय करतोय, आव्हानित करतोय, दिशा देतोय, जाळपोळ न करता संयमाने. कारण का हा मानवतावाद करतो. कोण शत्रू नाही आपला, सगळे आपले. म्हणजे हे असं काय होतंय, कशामुळे होतंय, तर ते इक्बालची जी कविता आहे, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दोरे जमा हमारा. तुकाराम कुठं ना कुठलं जिवंत आहे. तो दासोवाद्यांच्या एक कवी म्हणून जिवंत आहे. त्या मुलांच्या रस्त्यावरच्या मुलांमध्ये जिवंत आहे. हस्ती मिटती नाही हमारी. ह्या शब्दांनी लिहितोय. ते हातात काय नाही घेता रस्त्यावर येत आहे. उद्देश एकच आहे, मानवतावाद. लोकांचं भलं झालं पाहिजे, लोकांचं चांगलं झालं पाहिजे. ही साधी गोष्ट नाही. कारण कविता फक्त रंजन करणारी असेल तर ती तिथेच लगेच मरून जाते. ती प्रेरणा देणारी असावी, ती रस्ता दाखवणारी असावी, ती प्रकाश देणारी असावी. प्रकाशाचा उजेड पाडणारा हा कवी आहे. अजून काही निकष आहे. कशाला चांगला कवी म्हणायचं, दूरदृष्टी आज पाहिलंच आहे. काही नवीन म्हणजे त्यांनी 3 मित्रांवरच्या कविता आहेत जे ऐवळी गेले. खरं म्हणजे स्वतःची एकही कविता तसं त्यांची नाही आहे. सगळ्या कविता त्यांच्या आहेत, पण त्यात डायरेक्ट दासोवैद्यांचे मी असा मी तसा, माझं प्रेम माझं घर असं येत नाही. ते समष्टीच्या अंगाने सगळं येते. कारण हा समाजाचा झालेला कवी आहे. पण ते मित्रावर लिहितोय. आणि ते मित्र कसे आहेत की ते मित्र खऱ्या अर्थाने दोस्त जे आहेत की ते समाजापुढे एक आदर्श माणसाचे लक्षण आहे. माणूस कसा असावा, कुणाच्या पाऊलखुणा उमटतात हा जर निकष लावला तर 3 कविता आहेत. त्यांना हजारो कवी असतील, त्यांचे लाखो चाहते आहेत, पण 3 माणसांवर कविता केली. कवितेंना काय ओळी अशा आहेत बघा. शब्दांचा पोशाख बदलणारा, बघा त्यांचा जो कवी आहे संजय नवले प्राध्यापक, हे अनुवादक आहे. आता अनुवादक म्हणजे कोण, मी मास्तर आहे, व्याख्या केली पाहिजे. तुम्हाला व्याख्या सापडली, शाब्दिक म्हणजे साहित्यिक परिभाषेतील व्याख्या आहे कोणती, शब्दांचा पोशाख बदलणारा म्हणजे अनुवादक. साधी गोष्ट नाही. म्हणजे कार्ल मार्क्सला
जेव्हा माझा जो पैसा येतो तेव्हा माणूस कसा वागतो मगरुरीने, हे लिहिता आलं नाही. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकामधील उतारे आहे तसे दिले. ही ताकद असते प्रतिभेमध्ये. मोरे सर म्हटले ना, उद्या आम्हाला अनुवादक म्हणजे काय हे सांगण्यासाठी दासू वैद्यांच्या कवितेचा आधार घ्यावा लागेल. उद्या इतिहास लिहिताना 2014 नंतर झालं काय, आम्हाला दासू वैद्यांची कविता लिहावं लागेल. ताकद असते. इतिहास बरोबर घेऊन जाण्याची, इतिहास पेरण्याची ताकद हे सामान्य माणसावर नसते. 10 वर्षांनी काव्यसंग्रह येतो. कविता पाडणारा माणूस नाही आहे, कविता जगणारा माणूस आहे, कविता भोगणारा माणूस आहे, कळवळ्याची जात आहे. उद्याचा इतिहास लिहिताना तो सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, नेमकं झालं काय 2014 नंतर. कुणी म्हणेल की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आणि काय वास्तव काय होतं, तर दासोवाद्यांच्या कवितेचा संदर्भ द्यावा लागेल. मित्रांनो, लिहावं, माणसाने व्यक्त व्हावं सातत्याने, पण ते कसं हे दासोवाद्यांकडे पाहून आपल्याला कळतं. म्हणून मला एक कविता सुचली किंवा अशा अनेक कविता सुचल्या सरांचं वाचल्यानंतर प्रभावित झालो आणि परत संस्कारही झाला माझ्यावर फार चांगला. त्यामुळे धन्यवाद सर. मग दासोवाद्य म्हणजे काय? शब्दवेडाची लत लावणारा कवी म्हणजे दासोवाद्य. काय? शब्दवेडाची लत लावणारा कवी म्हणजे दासोवाद्य. तुम्ही आम्ही सर्व ते जी पताका घेऊन चाललेले आहेत त्याच्या आपण पायीक आहोत आणि पायीकच राहू. सर, तुमच्या पुढच्या कविता संग्रहाची आम्ही वाट पाहतो. कारण का, इतिहास असा पटकन कळत नाही, समाज असा पटकन कळत नाही. तो फार उंचावून पाहावा लागतो, मन मोकळं करून पाहावा लागतो. तसा पाहणारा हा माणूस आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आयोजकांचे आभार मानतो. भोसले सर, भास्कर सर, सावंत सर, तुमचे लाख लाख कौतुक. खरं म्हणजे मी तुमच्यावर बोलणार होतो, मग माझे 15 मिनटंच आहेत आणि 15 मिनटं जास्त मला बोलता येत नाही, तरी मी 20 मिनटं बोललेलो आहे. आयोजकांचे आभार मानतो व थांबतो. धन्यवाद.